महाराष्ट्र के सोलापुर ग्रामीण इलाके में पुलिस ने देर रात बड़ी कार्रवाई करते हुए 3 ऑर्केस्ट्रा बार पर छापे मारे, जहां नियमों का उल्लंघन लगातार किया जा रहा था। इस कार्रवाई में 91 लोगों को गिरफ्तार किया गया, जबकि 1,21,83,235 रुपए का माल भी जब्त किया गया। सूत्रों के मुताबिक सोलापुर ग्रामीण में ऑर्केस्ट्रा बार कानूनी अनुमति के तहत चल रहे थे, लेकिन तय समय से ज्यादा देर तक खुले रहने और अन्य नियमों के उल्लंघन की शिकायतें लगातार मिल रही थी। इसी आधार पर पुलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी के नेतृत्व में पुलिस टीम में रात में अचानक छापेमारी की। इस कार्रवाई कसिनो पर बार, सुख सागर बार, सेंट्रो बार में की गई। छापे के दौरान कम कपड़ों में डांस करने वाली महिलाएं और उस पर पैसे उड़ाने वाले लोगों को मौके पर हिरासत में लिया गया। इसके अलावा बार के मालिकों और मैनेजर को भी पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। पुलिस के अनुसार सभी आरोपियों के खिलाफ अलग अलग थानों में मामला दर्ज किए जाएंगे और आगे की जांच लगातार जारी है। सोलापूर ग्रामीण युनिटमध्ये काही माहिती भेटली होती की काही इलिगल ऍक्टिव्हिटीज ऑर्केस्ट्रा बार लेट नाईट चालू आहे म्हणून त्या अनुषंगाने आम्ही गोपनीय माहिती काढण्यासाठी 2-3 दिवस रेकी केले। त्या रेकीनंतर आम्ही काल रात्री 3 टीम रवाना केले। 3 ठिकाणी आम्हाला असं माहिती होतं। त्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत 2 गुन्हे दाखल झाले। कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार कुंडी इथं एक टीमनी रेड केले आणि सेकंड आहे की सुखसागर ऑर्केस्ट्रा बार इथं रेड केले। त्या अनुषंगाने तिथं जे सगळं व्हेरीफाय केल्यानंतर आम्हाला इलिगल ऍक्टिव्हिटीज दिसून आल्या। याच्यामध्ये जास्त जे ते डान्सर्स असतात ते जास्त ठेवले होते। नंतर जे वेळेनंतर ते त्यांचं टाइम बंदनंतर ते ऑर्केस्ट्रा बार चालू होता आणि कस्टमर्स इलिगल प्रमाणे काही वागत होते, त्यासाठीच गुन्हा दाखल केलेले आहे। तसेच बार्शी तालुक्याला एक टीम रवाना झाला होता, तिथेही सेम प्रकारचं कृत्य आढळून आलेले आहे। त्या अनुषंगाने 3 गुन्हा दाखल आहे। टोटल 91 आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि टोटल 1,12,00,000चा मुद्देमाल हस्तगत केलेले आहे। ह्याच्यामध्ये काही कॅश आहे, काही वाहन आहे आणि काही दारू इलिगल प्रमाणे विकत होते असं सेक्शन सगळं ह्याच्या FIR मध्ये टाकलेले आहे। तुमच्या माध्यमातून सगळ्यांना मी सांगू इच्छितो की सोलापूर युनिटमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे। कुठेही इलिगल ऍक्टिव्हिटीज आम्ही टॉलरेट करणार नाही। तुमच्या माध्यमातून कोणालाही असं काही कृत्य आढळून आला तर आमच्यापर्यंत तुम्ही माहिती द्या। धन्यवाद। ह्या टीममध्ये आम्ही खास करून SP ऑफिस लोकांना दिले होते। खास करून प्रत्येक टीममध्ये एक सिव्हिल ड्रेस एक अंमलदार होते, नंतर एक लेडी कॉन्स्टेबल होते आणि API सलगणे, खरांडे API आणि API माडी असं 3 अधिकारी होते आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पहिले रेकी करून कुठं बारचं एक्झिट आहे, एंट्री कुठं आहे, कुठून पडू शकतं, मॅक्झिमम जे आम्हाला तिथे एव्हिडन्स लागतात ते सगळं आम्ही गोळा केले। नंतर रेड पडलं। नंतरही ते गुन्ह्याच्या अनुषंगाने आता तपास चालू आहे। याच्यामध्ये ई-साक्ष असतील, व्हिडिओ पंचनामा हे सगळं केलेले आहे आणि सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगायचं की सोलापूर ग्रामीणमध्ये इलिगल ऍक्टिव्हिटीज झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे। कुठेही काही तुम्हाला आढळून आलं तर आमच्यापर्यंत तुम्ही माहिती पोचवा आणि आम्ही नक्की त्याच्यावरती कारवाई करू। लेडीज डान्स बार असतील या कुठं लॉजमध्ये प्रॉस्टिट्यूशन चालू आहे आणि महिला सुरक्षाबद्दल आम्ही खूप सिरियसली घेतलेले आहे। धन्यवाद।